आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत असून गेल्या 24 तासात सोन्याचे भाव 700 रुपयांनी तर 3 दिवसात 1400 रुपयांनी वाढलेले आहेत. आठवड्याभरात चांदीच्या भावातही तब्बल 6000 रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव सुवर्ण नगरीत आज सोन्याचे भाव 74,700 रुपये तर चांदीचे भाव 90,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे सोन्या चांदीच्या भावावर मोठा परिणाम झाल्याचं मत सोने तज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी जळगावातून मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत. मंगेश, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये चांदीच्या भावामध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. या संदर्भात ग्राहकांमधून काय प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच किरण, खरं तर ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोनं आणि चांदी, आणि गेल्या काही दिवसांमध्ये जे आहे सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने कुठेतरी आता ग्राहकांची चिंता जी आहे ते वाढल्याचं पाहायला मिळते आहे. कारण दसरा असेल, दिवाळी असेल, या सणापूर्वीच सोन्या चांदीच्या भावात जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ही खरं तर ग्राहकांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळते आहे. एकंदरीतच मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे कुठेतरी सोन्या चांदीच्या भावावरती हा परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सोने तज्ज्ञ उज्ज्वलजी सराफ देखील आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने जे आहे सीमा शुल्कात कपात झाल्यानंतर अर्थसंकल्पानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या भावात घट झाली होती, मात्र आता गेल्या काही दिवसापासून जे आहे सारखे सोन्याचे भाव वाढत आहेत. सोन्याचे भाव हे आता चढेच राहणार आहेत. याचं कारण 2-3 फॅक्टर याच्यामध्ये आहेत. एकतर अमेरिकन डॉलर हा जसा जसा वीक होत जाईल त्याप्रमाणे सोन्याचे भाव वाढत जातील. अमेरिकन डॉलरचा सोन्याच्या भावांवर फार मोठा परिणाम होतो आणि सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सर्वत्रच अमेरिकन डॉलर हा वीक होण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे कायमस्वरूपी सोन्याचे भाव हे चढे राहणार आहेत. दुसरी गोष्ट असते मागणी आणि पुरवठा, ज्याला आपण डिमांड सप्लायचा रेशो असं म्हणतो. तर सोन्याची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. म्हणजे ज्वेलरी मार्केटमध्ये तर मागणी आहेच, त्याशिवाय जागतिक स्तरावरती ज्या मोठ्या मोठ्या बँका आहेत त्या सगळ्या बँका सोनं खरेदीच्या मागे आहेत. सध्याचं आरबीआयचं जे धोरण आहे ते सुद्धा सोने खरेदीचं धोरण आहे. या दोन्ही फॅक्टरचा परिणाम सोन्याच्या भावावरती होत असतो आणि सध्या आपल्या देशामध्ये सुद्धा सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ज्वेलरी मार्केटमध्ये सुद्धा सोन्याला नेहमीप्रमाणे डिमांड आहे आणि अमेरिकन डॉलर हा वीक होतो आहे. त्याचप्रमाणे इस्रायल आणि आखात या भागामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती सुद्धा परिस्थिती काही अंशी या सोन्याच्या भाववाढीला कारणीभूत आहे. असे 3-4 काळात जे आहे खरं तर दसरा आहे, दिवाळी आहे, जे सण देखील आहेत, या सणापूर्वीच खरं तर हे भाव वाढ पाहायला मिळते. कुठेतरी ग्राहकांवरती परिणाम होणार? ग्राहकांवर तर परिणाम होणार आहे, पण ग्राहकांसाठी एक संदेश असा आहे की कायमस्वरूपी सोन्याचे भाव हे वाढणार आहेत. जर कुणी असा विचार करत असेल की सोन्याचे भाव पुन्हा मागे येतील आणि मग तेव्हा आपण सोने खरेदी करू, तर तसं होण्याची शक्यता फार फार कमी आहे. त्याच्यामुळे सोन्याचे भाव चढे राहणार आहेत. म्हणून ग्राहकांनी ज्यांना भविष्यात सोने खरेदीची आवश्यकता आहे त्यांनी जरूर सोने खरेदी करावी, किंवा जे गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत आहेत त्यांच्यासाठी तर असं म्हटलं जातं की येत्या 2-3 वर्षामध्ये अविश्वसनीयरित्या सोन्याचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्यांनी सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. नक्कीच किरण, ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे जे आहे खरं तर सोन्या चांदीचे भाव वाढल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि एकंदरीतच पुढील काळात देखील सोन्या चांदीचे भाव हे अशाच पद्धतीने वाढणार असल्याचं देखील शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे कुठेतरी ग्राहकांसाठी एक चिंतेची ही जी बातमी असली तरी मात्र दिवाळी असेल, दसरा असेल, या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं चांदी खरेदी केली जातं आणि आगामी काळात गुंतवणूक म्हणून जे आहे खरं तर ग्राहक देखील सोन्या चांदीला जी आहे ती पसंत दिल्याचं पाहायला मिळतंय. किरण, नक्कीच मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.